तुमचं माझ्या चॅनलवर। मी आज चौथा टाका तुम्हाला शिकवते। त्याच्या आधी तुम्हाला 20 साखळ्या घेणं गरजेचं। 20 साखळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला। आता एक लक्षात ठेवायचं की आपण छोट्या खांबच्या वेळेस एक साखळी घेतली होती, अर्ध्या खांबच्या वेळेस आपण 2 साखळ्या घेतल्या होत्या। 2 साखळ्या सोडून केलेलं होतं। आता आपल्याला 3 साखळ्या सोडून करायचे, म्हणजे याला खांब म्हणतात। आता लक्षात घ्या, अशी आडी घेतली, ती चौथ्या साखळीमध्ये आपल्याला घालायची आहे। अशी आडी काढून घ्यायची। अर्ध्या खांबच्या वेळेस आपण 3चा 1 केला होता। आता आपल्याला 2चा 1 करायचा आहे पहिल्यांदा, मग परत 2चा 1 करायचा आहे। अशा प्रकारे हा खांब तयार होतो। बघा पुढचा करते मी। साखळीत टाकलं, आडी घेतली, 3 आले आड्या सुईवर। आता 2चा 1 करायचा आपल्याला, परत 2चा 1 करायचा। पकडताना मात्र इथे पक्क पकडा, नाहीतर मग सटकेल ते। परत पुढच्या ह्याच्यात घातले आपण, हे पहा आलं लक्षात। 2चा 1 करायचा आपल्याला, परत 2चा 1 करायचा। आडी घेतली, पुढच्या साखळीमध्ये टाकलं, आडी काढली, 3चा 2, 2चा 1, परत सुई टाकली, 3 आले, त्याच्यातलं 2चा 1 करायचे, परत 2चा 1 करायचा। अशा प्रकारे तुम्हाला ही लाईन पूर्ण करायची। आता ही लाईन पूर्ण झालेली आहे। आता पुढे 3 साखळ्या घ्यायच्या आहेत तुम्हाला। 1 2 3। छोट्या खांबला आपण 1 साखळी घेत होतो, अर्ध्या खांबला आपण 2 साखळ्या घेत होतो। आता इथे 3 साखळ्या घ्यायच्या आहेत। आता पुढच्या साखळी, हे 3 साखळ्या म्हणजे एक खांब पकडला जातो। मी तुम्हाला खांब शिकवते, चौथा खांब आपला चौथा प्रकार। हे पहा, आता परत पुढच्या ह्याच्यात घातलं, सुई काढली, या आल्या 3, 2चा 1, परत 2चा 1, अशा प्रकारे या लाईनी तुम्ही ही लाईन पूर्ण करा। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा। आहे तो आपला 3 साखळींचा टाका आहे। त्याच्यावर सुद्धा आपल्याला हा टाका टाकायचा आहे। तो जर नाही टाकला तर आपले टाके मागे पुढे दिसतील तुम्हाला। परत सुरू करायचं, 1 2 3। हे लक्षात ठेवा, हा टाका खूप महत्त्वाचा आहे, खूप म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा टाका लागतोच असं म्हटलं तरी चालेल। हे पहा, तुमच्या लक्षात आलं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील। आपण हळूहळू चाललो आहे पुढे, जास्त घाई करून उपयोग नाही आहे, कारण तो समजायला पाहिजे ना, व्यवस्थित यायला पाहिजे। नुसतं करायचं म्हणून करून काय उपयोग आहे। आता मी तुम्हाला ह्या 5-6 लाईनी करून दाखवते, मग बघा कशी बीन दिसते ते। खूप सुंदर दिसतात ते। आणि स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तू कोणालाही आवडतातच। बाजारात तर सगळंच मिळतं, पण आपली बनवलेली वस्तू ती जास्त लोकप्रिय असते। चला मग, धन्यवाद।